नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बोटनेक ब्लाऊज कसा शिवायचा ते मी सांगते. ब्लाऊज डिझाईन बोटनेकची. तर हे बघा, मी कटिंग दाखवलीच होती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तो आपण कट करून आकार घेतलेला होता. यानंतर आपण मेन जे फॅब्रिक आहे ते बरोबर ठेवून याचा गळा स्टिच करून घ्यायचा आहे. फक्त वरचा गळा स्टिच करून पलटी करून दाबटीप टाकून घ्यायचा आहे. तर मी तो घेते दाबटीप टाकून. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू आपल्या व्हिडिओला बघत राहा लास्टपर्यंत. खूप छान डिझाईन बनवली आहे, साधी सिंपल आणि खूप लवकर होते. तर हे बघा, मी स्टिच करून गळा पलटी करून घेतला आणि मधला गळा पण मी आखून घेतला, स्टिच करून घेतला. आणि हे बघा, मी कॅनव्हास घेतलंय, हे आखून घेतलेलं आहे मी. हे बघा, अशा प्रकारे मी गळा ठेवला होता आणि वरून 1 इंच आणि खालून 1 इंच असं गळा आखून एक्स्ट्राचं सोडून 1-1 इंचावरती मी असा आकार देऊन घेतला होता कॅनव्हासला. हे बघू शकता तुम्ही, 1-1 इंचाचा. आणि हे मी आता कट करून घेते. हा पूर्ण आपण कॅनव्हासचं ते कट करून घेतलं. आणि जी आतली जी भाग आहे ती ही उलट्या साईडला पण मी अंदक जे दिसत होतं ते पूर्ण गोल करून घेतलं. आणि हे बघा, अशा प्रकारे मी नंतर हे काय केलं, अस्तरवरती ठेवलं आणि याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवली. आणि हे पूर्ण पार्ट मी कट करून घेतला. हे बघा, दोन्ही साईडनी कट देऊन मी हे पूर्ण याला जॉईंट करून घेते. कॅनव्हासला अस्तर जॉईंट करून घ्यायचं. तुम्ही मेन फॅब्रिक पण घेऊ शकता, पण कपडा खूप कमी असल्यामुळे माझ्याकडे ब्लाऊज पीस हा 60 सेंटीमीटरच होता आणि त्यामध्ये मला पूर्ण डिझाईन बनवायची होती. त्यामुळे माझ्याकडे कपडाच नव्हता. यामुळे मी अस्तरवरती कॅनव्हास ठेवलेला आहे. काय कशावर जरी ठेवला तरी ते आतून पलटी होतं. तर हे बघा, मी असा उलटा ठेवलेला आहे कॅनव्हास आणि अस्तर आतल्या बाजूला आणि पिन लावून घेतली. हे बघा, आणि उलट्या बाजूनी कधी कधी काय होतं, कपडा अस्तरचा म्हणजे हे जे ब्लाऊजचं आहे तेच आपण कधी कधी खालून स्टिच करायला विसरतो, दिसत नाही, म्हणजे खालून ओळखायला येत नाही. त्यामुळे मी ब्लाऊजच उलटा करून ही टीप टाकून घेतलेली आहे. हे बघा, आणि याला मी पूर्ण कट करून घेते. एक साईडला कुठल्याही कट द्यायचा आणि ते पार्ट पूर्ण कट करून टाकायचा. हे बघा, मी कट करून टाकते आणि त्याला छोटे छोटे कट्स पण द्यायचे, त्यामुळे फिनिशिंग छान येते. लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कंटिन्यू. हे बघा, कट्स देऊन मी गळा पलटी करून याला दाबटीप टाकते. हे बघा, जरी कट्स व्यवस्थित द्यायचे, त्यामुळे गळ्याला फिनिशिंग येते आणि गळा उलटा करायला मदत होते चांगली. हे बघा, मी पूर्ण गळा पलटी केला आणि दाबटीप टाकून घेतलेली आहे, जो मधला आकार आहे त्यासाठी. हे बघा, व्यवस्थित मी पूर्ण गळा पलटी करून दाबटीप टाकून घेते. यानंतर सर्व बाजूंनी मी याला स्टिच करून घेते. आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते पण कट करून टाकते. हे बघा, आणि याला मी टक्स टाकून घेते. पाठीमागचे 3.5 इंचावरती मी टक्स टाकून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला. हे बघा, त्यानंतर मी गळा बाजूला ठेवते आणि जे एवढं कपडा राहिला होता आपला, खूप छोटा शिल्लक राहिला होता, तर हा गळा मी टीप टाकून छोटासा बो तयार करून घेतला. तुम्ही मोठा पण कपडा घेऊन असा मोठा पण बो बनवू शकता, पण छोटा आहे तो छान पण दिसतो आणि आपल्या गळ्याला एवढा ठीक आहे. त्यामुळे मी हा छोटासा बो तयार करून, हे बघा, इथे मी स्टिच करून घेतला दोन्ही साईडला ठेवून घेतला.
आणि स्टिच करून घेतला. आणि आतल्या साईडला त्यानंतर जेवढं जास्त फॅब्रिक होतं आतल्या साईडला ते थोडं थोडं कट केलं, हे बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आपला बो बसवून झालेला आहे. आणि यानंतर आपण छोटंसं बटन लावणार आहोत, हे बघा बोवरती. त्यामुळे बोला म्हणजे छान लुक येतो, आपल्या डिझाईनला लुक छान येतो. मी हे बटन बसवून घेते. हे बघा अशा प्रकारे मी बटन बसवून घेतलेलं आहे. तर हे असा आपला गळा पूर्ण रेडी झालेला आहे. आता याला आपण लेस लावून घेऊया. तर लेस लावण्याच्या आधी मी काय करते, पट्टी जी आहे तर ती बसवून घेते. हे बघा मी अर्धा इंचाच्या 2 ही घेतलेल्या आहेत, अर्धा मीटरच्या लेस घेतलेल्या आहेत. तर मी सर्वात आधी हे खालचा जो आपण आकार बनवलेला आहे त्याला लेस लावून घेते. आणि यानंतर मी वरती गळ्याला लावून घेते. तर हे बघा अशा प्रकारे आपण लेस लावून घ्यायची. आणि लेसला डबल टिप टाकायला विसरायचं नाही, डबल टिप टाकायची. हे आपलं असे रेडी झालेलं आहे. यानंतर आपण गळ्याला लेस लावून घेऊया आणि गळ्यालाही डबल टिप टाकायची. हे अशा प्रकारे आपला गळा रेडी झालेला आहे. तर कशी वाटली ब्लाऊज डिझाईन हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.